अध्याय 1 श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जयाजी कलिमलनाशका, अनादिसिद्धा जगद्गुरु। जय जय श्री क्षीरसागरविलासा, मायाचक्रचालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता। जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना, रमा रमणा विश्वेशा। मेघवर्ण आकार शांता, मस्तकी किरीट विराजिता, तोच स्वयंभू आदित्य, तेजवर्णिले न जाय चार। विशाळ भाळ आकर्ण नयना, सरळ नासिका सुहास्यवदना, दंतपंक्ती कुंदकळ्यांस समान, शुभ्रवर्ण विराजती पाच। रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे ते हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष सहा। वत्सलांछनाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खुण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारिखी सात। नाभिकमल सुंदर अति, जेथे विद्यात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ चननी तेची पैयाठ। जानुपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती, रक्तपंकजास समान नऊ। भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्मशंख चक्र, चार हस्ती आयुधे दहा। कासे कसिला पीतांबर, विद्युल्लते सम तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंघा दिसताती अकरा। जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य बारा। ज्याते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित वेद शिणले तेरा। 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिते थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला, अल्पमती केवी वर्णो 14। नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, लिहून शकले महिमांवर, तेथे पामर मी काय 15। जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमू तया 16। त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशुधर, अगम्य लीला जयांची 17। जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू 18। मंगलकार्या करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पाये 19। सकळ कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नामस्मरण, ज्याच्या वरप्रसादे नाना, ग्रंथरचना करीती कवी 20। तया मंगलासी साष्टांग नमन, करुनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे 21। जिच्या वरप्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येते हाता, ती ब्रह्मसुता नमी येली 22। मूढमती ती अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होवोन, ग्रंथरचना करवावी 23। जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य 24। ज्याचिया कृपे करोन, सत्शिष्या लाधे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपणा, येतसे की निश्चये 25। तेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याचिया नमस्कार, वारंवार साष्टांग करीतसे 26। मी मतिमंद अज्ञान बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरु राज आपणची 27। नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुनी वाढविले, रक्षियेले आजवरी 28। जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे 29।
ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय नमियेला 30. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते सम 31. कामधेनू असो निजवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना 32. 4 वेद होऊन ईश्वान, वसती समीप रात्रंदिन 33. ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो 34. त्या परब्रह्मासी नमन करोनी, मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, होवो कृपेने आपुल्या 35. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु 35. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिताती 37. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली 37. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले 38. नाना विद्या कला सकला, अस्ता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेणे सुटला परमार्थ 39. धर्मसंस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य 40. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्यधर्मा विरुद्ध 41. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे 42. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोण्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना 43. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाखविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले 44. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना, कर जोडोनी 45. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे झालो पय्य 46. किंवा अफाट गगनास समान, अगाध आपुले महिमान, अल्पमतीमी अज्ञान, आक्रमण केवी करू 47. पिपीलिका म्हणे गिरीसी, उचलोन घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे 48. तैसी असे माझी आळ, बाळ जाणोनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्याय 49. करता आणि करविता तू एक, स्वामीनाथा माझी अठाई, वार्ता मीपणाची नसेची 50. ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी 51. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिकमतवादी मातले, आर्यधर्माविरुद्ध, मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांचे साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगन समान, अगाध आपुले महिमान, अल्पमतीमी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपीलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझिया ठाई वारता, मीपणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. उणेन पडे ग्रंथांत, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्य जनसमस्त, संतोषतील निश्चये. ऐसी ऐकोनिया अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होऊनी लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रति होवो. आता नमो साधुवृंद, जासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय,
सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहोन, ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी. आता नमू कर्णनमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपुले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही येन शुद्ध, नाही पढलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावाजी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोनी, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रासा. त्या महोद्दिधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन. सुंदर कुसुमे निवडोन, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोणी बद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करीला आपुले मानस. हा सुगंध नावडे जास, तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्त्र कर. दुष्टान केवळ सूर्यपुत्र, भक्तांना माते समान. यतिराज पदकल्हार, विष्णू कवी होऊन या भ्रमर. ज्ञानमधुस्तव साचार, रुंची तेथे घालीतसे. इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत, प्रथमो अध्याय बोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.